तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने शॉर्ट अपलोड करता, त्यामुळे तुमचे शॉर्ट हे 1K 2K वरती थांबून जातात। मग नक्की शॉर्ट कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे की त्यामुळे तुमचे शॉर्ट हे जास्तीत जास्त व्हायरल होतील। तर मी तुम्हाला सांगितलं की तुमचे 1000 सबस्क्रायबर तुम्ही शॉर्ट बनवून म्हणजे कंप्लीट करू शकता, किंवा तुमचा चॅनल हा सुरुवातीला शॉर्ट बनवून काय करा, मॉनिटाईज करा। पण तुमचे शॉर्ट जर व्हायरल होत नसते किंवा तुमच्या शॉर्टला 1K 2K व्ह्यूज म्हणजे वरती व्ह्यूज जात नसतील तर कसा तुम्ही चॅनल मॉनिटाईज करणार। तर हेच आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही योग्य पद्धतीने शॉर्ट कसे अपलोड करायचे की जेणेकरून तुमचा चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज होईल। तर त्यामुळे काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी तुम्ही छोट्या छोट्या ज्या मिस्टेक करता किंवा कोणत्या मिस्टेक शॉर्ट अपलोड करताना करायच्या नाहीये ते तुम्हाला मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता तुम्ही काय करता, सुरुवातीला शॉर्ट बनवताना फक्त कंटेंटवरती फोकस करता। तुम्हाला वाटतं माझा कंटेंट जितका चांगला तितका माझा शॉर्ट हा व्हायरल होणार, पण असं काही नाहीये। तुमच्या कंटेंट सोबत तुम्ही जी अपलोडिंगची प्रोसेस करता ती प्रोसेस पण तितकीच इम्पॉर्टंट आहे तुमचा शॉर्ट हा व्हायरल होण्यासाठी। तर बघा, तुम्ही सुरुवातीला काय करता, भरपूर यूट्यूबर तुम्हाला सांगता की तुम्ही YT स्टुडिओमधून काय करा, तुमचा व्हिडिओ अपलोड करा, पण ते तुम्हाला स्पेसिफिक सांगत नाही की तुम्ही शॉर्ट अपलोड करू नका। मग तुम्ही काय करता, तुमचे म्हणजे व्हिडिओ बघितले तुम्ही YT स्टुडिओमधून काय करायला लागतं, तुमचे शॉर्ट्स हे अपलोड करायला लागतात। तुम्ही व्हिडिओ नक्की तुमच्या YT स्टुडिओमधून अपलोड करा, कारण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी YT स्टुडिओमध्ये खूप सारे ऑप्शन दिलेले आहे की त्या साऱ्या ऑप्शनचा वापर करून आपण जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ काय करू शकतो, पाठवू शकतो। पण शॉर्ट अपलोड करण्यासाठी तुमची योग्य प्रोसेस ही तुम्ही यूट्यूबमधनंच करू शकता, कारण तुमचा थंबनेल असेल किंवा तुमचे हे टॅग्स असतील हे प्रॉपर तुम्ही यूट्यूबमधनं काय करू शकता, लावू शकताय। तुम्ही YT स्टुडिओमधून तुमचा थंबनेल, तुमच्या शॉर्टचा थंबनेल हा लावू शकत नाही। मग मला भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की मॅडम शॉर्टला थंबनेल कसा लावायचा किंवा शॉर्ट हा योग्य पद्धतीने अपलोड कसा करायचा। तर या सगळ्या शंकांचं निरसन मी काय करणार आहे, व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामुळे जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, तुम्ही काय करणार आहात, शॉर्ट आता अपलोड करताना तुम्ही यूट्यूब ओपन करणार आहात। यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला जो प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनवरती काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला क्लिक करायचं आहे। आता प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, शॉर्ट, व्हिडिओ, लाईव्ह, पोस्ट असे 4 ऑप्शन दिसणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला शॉर्टवरती क्लिक करायचं आहे। शॉर्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही काय केलेलं आहे, जो शॉर्ट ओपन केलेला आहे तर गॅलरीमध्ये तुम्हाला काय करणार आहे, तुमचा सगळा कंटेंट दिसणार आहे। मग जो तुमचा पर्टिक्युलर शॉर्ट आहे तो शॉर्ट काय करायचा आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक करायचं आहे तर तुम्हाला शॉर्ट बनवताना लक्ष द्या, तुम्हाला मोबाईलचा रिअल कॅमेरा वापरायचा आहे, तुम्हाला स्नॅप वापरायचा नाहीये। जेव्हा सुरुवातीला आपले मोबाईल चांगल्या क्वालिटीचे नव्हते किंवा पिक्सेल म्हणजे कॅमेराचे पिक्सेल कमी होते त्यावेळेस तुमच्या फोटोला किंवा तुमच्या व्हिडिओला क्वालिटी येण्यासाठी तुम्ही स्नॅप वापरणं योग्य होतं। पण आता तुमच्या मोबाईलचे कॅमेरे इतके चांगले आलेले आहे की तुम्हाला स्नॅप वापरण्याची गरज नाही आहे, किंवा तुम्ही जितकं तुम्हाला म्हणजे रिअलिस्टिक लोकांसमोर शो कराल तितके तुमचं काय होणार आहे, इम्प्रेशन लोकांवरती जास्त पडणार आहे। तर तुम्ही काय करा, त्या पद्धतीने तुमचा शॉर्ट बनवून तुम्ही तिथे काय करा, त्या शॉर्टवरती क्लिक करा। आता शॉर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येतो, तुमचा व्हिडिओ हा प्रोसेसिंग होऊन येतो। प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येतं, तुम्हाला नेक्स्ट वरती करायचं आहे। नेक्स्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला काय येतोय, वरती ॲड साऊंडचा ऑप्शन येत आहे। आता तुम्ही भरपूर जण कमेंट करता की मॅडम हे सॉन्ग लावल्यानंतर आमच्या शॉर्टला पुढे कॉपीराईट येणार नाही का। तर यूट्यूबचं सॉन्ग लावून जर तुमच्या शॉर्टला जर कॉपीराईट आलं असतं तर यूट्यूबने फ्युचर तुमच्यासाठी दिलंच नसतं। तर त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ॲड साऊंडवरती जायचं आहे आणि ॲड साऊंडवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते ट्रेंडिंग सॉन्ग करायचं आहे, तुमच्या शॉर्टला ॲड करायचं आहे। तुम्हाला त्याचा आवाज कमी जास्त करता येतो जेव्हा तुम्ही सॉन्ग सिलेक्ट करता तेव्हा। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे बोलत आहात ते बोलायचा आवाज तुम्हाला 100% ठेवायचा आहे। जे सॉन्ग आहे त्याचा अवघा सॉन्ग काहीतरी म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक वाजेल ह्या पद्धतीने 1 किंवा 2 किंवा 3 रेंज काय करायची, सिलेक्ट करायची आहे। आता तुम्ही बोलाल की मॅडम आम्ही जर आमच्या स्वतःच्या आवाजात बोलत आहोत, आमच्या स्वतःच्या आवाजात आम्ही सगळा व्हिडिओ सांगत आहोत, तर काही गरज काय बॅकग्राऊंड सॉन्ग लावण्याची। तर बघा, बॅकग्राऊंड सॉन्ग यामुळे लावायचा आहे की कुठेतरी तुमचा म्हणजे जो व्हिडिओ बघताना ते म्युझिक ऐकल्यानंतर समोरच्याला म्हणजे असं काहीतरी एन्थुझियाझम येतं ते ऐकताना। आणि त्यानंतर जर तुम्ही ट्रेंडिंग सॉन्ग लावलं तर यूट्यूबवरती काय असतं, ट्रेंडिंग काय सॉन्ग दाखवले जातात तर ते ट्रेंडिंग सॉन्गवरती शॉर्ट्स किंवा व्हिडिओ जास्तीत जास्त बघितले जात आहे। मग त्या सॉन्गचा वापर केला तर तुमचे व्हिडिओ हे ट्रेंडिंगमध्ये आल्यामुळं तुमचा शॉर्ट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सजेस्ट होणार आहे। आता तुम्हाला माहित आहे तुमचा शॉर्ट जास्तीत जास्त व्हायरल कधी होतो, जेव्हा तो ब्राउझर फ्युचरमध्ये जातो किंवा यूट्यूब सर्चमध्ये जातो। मग यूट्यूब सर्चमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हिडिओ
हा म्हणजे जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते ट्रेंडिंग सॉन्ग तुमच्या शॉर्टला काय करणं गरजेचं आहे, ऍड करणं गरजेचं आहे. आता तुम्ही शॉर्टला जर म्युझिक लावाल तिथं कॉपीराईट कधी येणार, जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट करता किंवा तुमचा शॉर्ट एडिट करता. काइन मास्टर घ्या, इनशॉट घ्या, त्यानंतर तुम्ही अजून कोणते जर ॲप वापरत असाल तर त्या ॲपवरती जर तुम्ही सॉन्ग म्हणजे एखादं सॉन्ग डाउनलोड केलं यूट्यूबवरून किंवा अदर ॲपवरून आणि ते सॉन्ग जर तुम्ही तुमच्या शॉर्टला लावलं तर त्यावेळेस काय येणार आहे, तुमच्या शॉर्टला कॉपीराईट हा 100% येणार आहे. पण तुम्ही जर यूट्यूबचं सॉन्ग वापरलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही लाईफ टाईम वापरा, तुमच्या शॉर्टला कॉपीराईट येणार नाही. तर आता हे झालं सॉन्ग ॲड करण्याचं किंवा तुमचा म्हणजे जो शॉर्ट आहे तो यूट्यूब सर्चमध्ये आला पाहिजे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शॉर्टचं ॲड डिटेल्स येणार आहे. तुम्हाला तुमच्या शॉर्टचं काय करायचं आहे, डिटेल्स टाकायचं आहे. आता डिटेल्स कसं टाकायचं बघा, तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं टायटल आणि टॅग हॅशटॅग टाकायचं आहे. टॅग म्हणत नाही मी तुम्हाला, तर तुम्हाला टायटल आणि हॅशटॅग टाकायचं आहे. तर तुम्ही हॅशटॅग फक्त 3 म्हणजे यूट्यूबवरती 3 हॅशटॅग मॅक्झिमम टाकू शकता. तर 3 हॅशटॅग टाकणं सफिशियंट आहे. ते टॅग कोणते टाकायचे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. पण टायटल तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचं आहे, नुसतं काहीही टाकून मोकळं व्हायचं नाही. तर सपोज तुम्ही एखाद्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवत असाल, एखाद्या सॉन्गवरती शॉर्ट बनवत असाल, तर टायटल काय करायचं आहे, तुम्हाला त्या सॉन्गमधला कोणताही वर्ड घेऊन तुमच्या टायटलमध्ये टाकायचा नाही आहे. तर तुम्हाला यूट्यूब सर्चमध्ये जायचं आहे आणि त्या सॉन्गमध्ये 2-3 सेंटेन्स टाकून बघायचे आहे किंवा 2-3 वर्ड टाकून बघायचे आहे. मग कोणत्या वर्डला कोणत्या सेंटेन्सला जास्तीत जास्त सर्चिंग ऑप्शन येतं किंवा सर्च केला गेलेला आहे तो ऑप्शन किंवा ते वाक्य किंवा ते सेंटेन्स काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या टायटलमध्ये वापरायचं आहे. हे कशासाठी, तर त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या टायटलमुळे तुमचा शॉर्ट हा जास्तीत जास्त यूट्यूब सर्चमध्ये येणार आहे किंवा शॉर्ट स्पीडमध्ये काय होणार, तो ॲड होणार आहे. त्यामुळे टायटलवरती तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. त्यानंतर तुम्हाला जी हॅशटॅग आहे, हॅशटॅग म्हणजे काय, तुम्हाला हॅश वापरायचं आहे. हॅश नंतर तुम्हाला सिंपल एक शॉर्ट्स म्हणून हॅशटॅग ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हॅश म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सपोज तुम्ही फनी याच्यावरती व्हिडिओ बनवला असेल म्हणजे कॉमेडी याच्यावरती, तर तुम्हाला हॅश फनी त्यानंतर हॅश कॉमेडी हे 3 शॉर्ट जरी म्हणजे तुम्ही हॅशटॅग जरी लावले तुमच्या शॉर्टसाठी तरी सफिशियंट आहे. तुम्हाला एक्स्ट्रा लावण्याची गरज पण नाही आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं टायटल आणि टॅग. त्यानंतर तुम्हाला टायटल टॅगच्या जवळच म्हणजे राईट कॉर्नरला किंवा लेफ्ट कॉर्नरला काय दिसतोय, तुमचं थंबनेल दिसतोय. म्हणजे तुम्ही जो शॉर्ट बनवलेला आहे त्या शॉर्टचं एक पिक तुम्हाला शो होत आहे. तर त्या पिकवरती तुम्हाला एक पेनचा आयकॉन दिसेल. त्या पेनच्या आयकॉनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पेनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जेवढा शॉर्ट्स असणार आहे तो 30 सेकंदाचा असू द्या, तुम्ही 3 मिनिटापर्यंतचं काय करू शकता, मॅक्झिमम शॉर्ट बनवू शकता. मग तुमचा कंटेंट ज्या प्रकारे तुम्ही इम्प्रेसिव्ह बनवू शकता तेवढ्या पद्धतीचा काय करा, तुम्ही शॉर्ट बनवा. म्हणजे जास्त बनवण्याच्या नादामध्ये असं करू नका की तुमची क्वालिटी ही डाऊन होईल. ठीक आहे, तर काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा जो आहे हे थंबनेल, तर थंबनेल कशा प्रकारे सेट करायचा आहे, तर तुमचा व्हिडिओ काय होणार आहे, एडिट केल्यानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा त्या पेनच्या आयकॉनवरती क्लिक करत आहात तर काय होणार आहे, तुम्ही जसं जसं त्या म्हणजे त्या व्हिडिओवरती स्क्रोल करा तसं तसं काय येणार आहे, तुमचा थंबनेल तुम्हाला त्या रिॲक्शन तिथे दिसणार आहे. मग आता इथं थंबनेल पण तुम्ही काहीही लावून करायचं म्हणजे मोकळं व्हायचं नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी बोलताय, आता सपोज मी बोलताना मी असं केलं हां, त्यानंतर मी सपोज केलं असं केलं, म्हणजे काहीतरी इम्प्रेसिव्ह दाखवलं किंवा शॉकिंग केलं, तर असे काही तुम्हाला इम्प्रेशन त्या थंबनेलला काय करायचे, ॲड करायचे आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, जेव्हा यूट्यूब सर्चमध्ये किंवा शॉर्ट स्पीडमध्ये तुमचा हा शॉर्ट जाणार आहे तेव्हा त्या रिॲक्शन बघून समोरच्याला काहीतरी वाटलं पाहिजे की ह्या शॉर्टमध्ये काहीतरी आहे, अरे असं केलं किंवा आपण असं केलं तर काय आहे नक्की, समोरच्याला काय होतो म्हणजे क्रेज वाढतो की नक्की या शॉर्टमध्ये काय आहे. तो शॉर्टमध्ये आपल्याला काय करतो, क्लिक करतो. त्यामुळे आपले व्ह्यूज जास्तीत जास्त वाढण्यासाठी काय होते, मदत होते. तर त्यामुळं तुमच्या म्हणजे थंबनेलवरती जास्तीत जास्त लक्ष द्या. आता काय करते, सपोज मी शॉर्टमध्ये काहीतरी एखादं पाणी दाखवलं, एखादं ढग दाखवलं, एखाद्या विहीर दाखवली, काही दाखवलं आणि तुम्ही जर थंबनेलमध्ये तेच ॲड केलं तर असे यूट्यूबवरती लाखो व्हिडिओ त्या रिलेटेड आहे. तर तुमचा शॉर्ट कोणी बघितला तर पाहिजे, त्या शॉर्टमध्ये ॲक्च्युली तुम्ही दिसले पाहिजे, समोरच्याला तर दिसलं पाहिजे की हा शॉर्ट तुमचा आहे, हा कंटेंट तुमचा आहे किंवा हा चॅनल तुमचा आहे. त्यामुळे तर तुमच्या शॉर्टला जास्तीत जास्त क्लिक येणार आहे. त्यामुळे थंबनेलवरती तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट असतो तुमचं व्हिजिबिलिटी. आता व्हिजिबिलिटीमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात, पब्लिक, प्रायव्हेट, अनलिस्टेड. तुम्हाला प्रायव्हेटचा उपयोग तर करायचाच नाही आहे, करायचा आहे पब्लिक आणि अनलिस्टेडचा. पण सुरुवातीला तुम्ही शॉर्ट जेव्हा प्रोसेसिंग करताय, अपलोडची प्रोसेस करत आहात त्यावेळेस तुम्हाला फक्त अनलिस्टेड ऑप्शन ठेवायचा आहे.
ज्यावेळेस तुमचं फायनल प्रोसेसिंग पूर्ण कंप्लीट होईल, यूट्यूबवरती तो शॉर्ट अपलोड होईल, मग त्या योग्य टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, तो शॉर्ट पब्लिक करायचा आहे. म्हणजे तुमचा कंटेंट ज्या रिलेटेड आहे, सपोज म्हणजे आता सपोज न्यूज रिलेटेड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच्या टायमिंगला काय करायचं आहे, तो शॉर्ट काय करायचा आहे, पब्लिक करायचा आहे. मग अनलिस्टेड सुरुवातीला का करायचा, तर ते लक्ष द्या. जेव्हा तुम्ही अनलिस्टेड ऑप्शन सिलेक्ट करता तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओमध्ये जर काही कॉपीराईट मटेरियल म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जर काही कॉपीराईट मटेरियल असेल किंवा इलिगल पार्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ तिथेच डिलीट करू शकता. यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळणार पण नाही किंवा यूट्यूबच्या अल्गोरिदम ते फिक्स होणार पण नाही की ह्या चॅनलला कॉपीराईट मटेरियल किंवा काही इलिगल कंटेंट काय होता फाउंड होता किंवा त्यामुळे तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन हे डाऊन होणार नाही. मग तेच जर तुम्ही डायरेक्ट पब्लिक केलं, डायरेक्ट व्हिडिओ अपलोड केला तर यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिक्स होतं की याच्यात कॉपीराईट मटेरियल होतं किंवा म्हणजे इलिगल कंटेंट होता, त्यामुळे तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन यूट्यूबकडून डाऊन केले जातात. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला अनलिस्टेड ठेवायचं आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा अनलिस्टेडचा ऑप्शन. ज्यावेळेस तुमचा परफेक्ट टाइम येईल त्यावेळेस तुम्ही काय करा, पब्लिक करा. आता बघा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येतो तुमचे ऑडियन्स कोण सिलेक्ट करायचे आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असतो. तुमचा शॉर्ट हा कोणत्या लोकांपर्यंत यूट्यूबने पाठवायचा. आता काही लोक ह्या ऑप्शनकडे लक्षच देत नाही, तर तुम्हाला तिथं असतो यस किंवा नो. आता म्हणजे तुमचा हा शॉर्ट किड्ससाठी बनवलेला आहे, यस किंवा नो, तर तुम्हाला तिथे नो वरती करायचं आहे. नो, इट्स नॉट मेड फॉर किड्स. म्हणजे तुमचा हा जो कंटेंट आहे हा कंटेंट मुलांसाठी बनवलेला नाही आहे. आता जर सपोज तुम्ही शॉर्ट मोठ्या माणसासाठी बनवत आहात तुम्हाला नो करणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही छोट्या मुलांसाठी बनवत आहात तर तुम्हाला यस करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला योग्य ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवायचा असेल तर ह्या ऑप्शनकडे तुम्हाला काय लक्ष देणं गरजेचं आहे. आता सपोज तुम्ही एखादा म्हणजे मोठ्या माणसासाठी कंटेंट असेल आणि तो कंटेंटवरती तुम्ही जर सपोज यस केलं म्हणजे यस इट्स मेड फॉर किड्स आणि तो लहान मुलांपर्यंत गेला तर काय होतं, यामुळे तुमच्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पण काय येऊ शकता. त्यामुळे ह्या ऑप्शनवरती लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येतो तुम्हाला म्हणजे अल्टर्ड कंटेंट. आता अल्टर्ड कंटेंटवरती तुम्हाला नो करायचं आहे. नो का करायचं आहे, तुमच्या चॅनलवरती तुम्ही म्हणजे त्या शॉर्टमध्ये तुम्ही एखाद्या रिअल पर्सनचं रिअलिस्टिक फुटेज वापरलेलं आहे किंवा एखाद्या चॅनलचं म्हणजे अल्टर कंटेंट वापरलं आहे तर तिथं तुम्हाला नो करायचं आहे तुमचं ओरिजिनल कंटेंट असेल तर. त्यानंतर तुम्हाला इथं पेड प्रमोशन म्हणजे आता एखाद्या ब्रँडचं तुम्ही तुमच्या शॉर्टमध्ये प्रमोशन केलेलं आहे का, केलेलं असेल तर यस बोला, नसेल केलेलं तर नो बोला. कारण जर तुम्ही पेड प्रमोशनला यस केलं तर ते काय करताय, तुम्ही त्या ब्रँडकडून परमिशन घेतल्याची तुमच्या काय करता खात्री करता किंवा तुमच्याकडून ते लेटर मागतात. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही शक्यतो पेड प्रमोशनला नो करा. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन असतो तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करण्यासाठी, तो असतो अलाव व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग. आता तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ जर तुम्ही स्वतःच्या फेसमध्ये स्वतःच्या आवाजात लोकांपर्यंत पोहोचले आहात तर मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ह्या ऑप्शनचा बेटर वापर कसा करू शकता, तर तुम्ही जर हा ऑप्शन यस केला अलाव व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग तर दुसरे लोक काय करू शकतात, तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ वापरू शकता. तुम्हाला वाटेल की माझा कंटेंट वापरून लोक काय करणार आहे, पैसे कमावणार आहे. ठीक आहे, त्यांना व्ह्यूज मिळणार आहेत, सर्व काही मिळणार आहे म्हणजे पैसे मिळणार आहे, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा फेस तुमचं नाव जाणार आहे किंवा तुमची म्हणजे तुमचं ब्रँड लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्या ऑप्शनमुळं. तर बघा तुम्हाला वाटत असेल म्हणजे असं तर आहे की त्यांनी तुमचं कंटेंट जरी वापरलं तर त्यांच्या चॅनलला कुठे ना कुठे कॉपीराईट किंवा काही ना काही प्रॉब्लेम येतोच म्हणजे मॉनिटाईज होण्यासाठी. पण तुमचं जर नाव लोकांपर्यंत जास्तीत जास्त जातं आहे किंवा त्यांनी त्यांचा आवाज वापरला आणि त्या आवाज वापरून जर पैसे कमवत आहे तिथं तुमचा काही लॉस नाही आहे, पण तुमची एक ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय होते, या ऑप्शन थ्रू पोहोचते आहे. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, हे तुम्हाला तुमचा शॉर्ट हा योग्य पद्धतीने अपलोड करायचा आहे. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यानंतर यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तुमच्या व्हिडिओचा कंटेंट किंवा तुमची व्हिडिओची क्वालिटी वगैरे यूट्यूब अपडेट करत नाही. तर जेव्हा तुम्ही ही सगळी प्रोसेस करत असतानाच यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिक्स होतं की तुमचा कंटेंट कोणत्या रिलेटेड आहे, तो कोणासाठी आहे, आणि त्या पद्धतीने तुमचा जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे तो काय होत असतो, सेट होत असतो. त्यामुळं अपलोडिंग करताना काय करा, तुम्ही व्हिडिओवरती योग्य पद्धतीने लक्ष द्या. आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करतात, अपलोड केल्यानंतर जेव्हा तुमचा कंटेंटचा जे परफेक्ट टाईम असेल पब्लिक करायचा. आता कंटेंटचा पब्लिक टाईम परफेक्ट करायचा माहीत नसेल तर मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघू शकता तुम्ही. तर ज्यावेळेस तुमचा परफेक्ट टाइम मिळेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ हा पब्लिक करायचा आहे तुमच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंटवरती जायचं आहे. कंटेंटवरती गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा शॉर्ट दिसत आहे त्या शॉर्टवरती जाऊन तुम्हाला परत त्या पेनचा आयकॉन दिसेल, एडिटचा आयकॉन दिसेल,
त्या एडिटच्या आयकॉनवरती जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला पब्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ हा काय होणार आहे, यूट्यूबला पब्लिक होणार आहे. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा शॉर्ट योग्य पद्धतीने अपलोड करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहे आणि जास्तीत जास्त व्ह्यूज येऊन तुमचं चॅनल हा लवकरात लवकर काय होणार आहे, ग्रो होणार आहे. तर अशाच यूट्यूब संबंधित डेली टिप्स, नवनवीन माहिती किंवा तुमच्या छोट्या मोठ्या शंकांचं निरसन मी काय करत असते, माझ्या चॅनलवरती करत असते. किंवा तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता, या अशा काही वेगळ्या ट्रिक्स मी काय करत असते, सर्च करत असते, त्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळे त्यांना काय होईल, त्यांचा शॉर्ट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय होईल, मदत होईल. आता भरपूर लोकांना इथे डाऊट आला असेल की मॅडम तुमचे शॉर्ट तर जास्त म्हणजे खूपही जास्त चालत नाही. पण लक्षात ठेवा, मी माझ्या लॉंग व्हिडिओवर काम करते, शॉर्ट व्हिडिओवर काम करत नाही. आता माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे मला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी शॉर्टची गरज नाही. कारण मला काम तर हे लॉंग व्हिडिओज करायचं आहे, त्यामुळे मी लॉंग व्हिडिओवर फोकस करते. ठीक आहे. तर तुम्ही जर शॉर्टवरती फोकस करत असाल किंवा तुमचा शॉर्टवरती चॅनल असेल किंवा तुम्हाला सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी तुम्ही जर शॉर्ट करत असाल तर तुम्ही ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.